आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी. स्टेट बँक मुख्य शाखेत आगीमुळे धावपळ. शहराच्या प्रमुख रस्त्यावरील म्हणजेच खानापूर रोडवरील स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयात आगीची घटना घडल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने आग वेळीच आटोक्यात आणली, त्यामुळे अनर्थ टळला. स्टेट बँकच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. बेळगाव खानापूर रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाच्या वरील बाजूस निलगिरीच्या झाडाचा पालापाचोळा जमा झाला होता. या पालापाचोळ्याच्या नजीकच असलेल्या वीज तारेचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किटने ही आग लागली होती, असे सांगण्यात आले. या पालापाचोळ्यामुळे ही आग अधिकच पसरल्याचे दिसताच बँक कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने धाव घेत सदर आग वेळीच आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून या दरम्यान बँक कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोनिया गांधीने बंगल्याचे भाडे थकविले, भाजपकडून वर्गणी मोहीम सुरू. निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला झोडपले. हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. LKG प्रवेशासाठी आतापासूनच पालकांच्या रांगा. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शनिवारी बेळगावच्या दौऱ्यावर. रामदेव गल्लीतील स्वच्छतागृहांच्या बांधकामाची पाहणी. श्री समादेवी जन्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ. 9वी-10वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार. ऑपरेशन मदत तर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक मदत. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुती गली, बेलगाम. आता पाहूयात सविस्तर बातम्या. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या 10 जनपद येथील निवासस्थानाच्या भाड्याची रक्कम मागील अनेक वर्षापासून भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुख्य कार्यालयाबरोबरच इतर अनेक इमारतींची भाडी थकविल्याची माहिती RTI म्हणजेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता सोनिया गांधी यांच्या घरासमोरच काँग्रेसशी संबंधित इतर इमारतींचे भाडं भरण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शहर विकास आणि निवास मंत्रालयाने RTI कार्यकर्ता सुजित पटेल यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना थकीत भाडेपट्टी संदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारी इमारतींचं भाडं दिलेलं नाहीये. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबरोबरच 24 अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचं आणि चाणक्यपुरीमधील सोनिया गांधींच्या खासगी सचिवांच्या घराचं भाडंही बऱ्याच काळापासून थकलेलं आहे. या बंगल्याच्या थकीत भाड्याची रक्कम ही काही लाखांमध्ये आहे. निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला झोडपले. देशाच्या आर्थिक विकासासंदर्भातील तुलनात्मक आकडेवारी सादर करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसच्या अर्थसंकल्पावरील टिप्पणीला आवेशपूर्ण प्रत्युत्तर दिले. केंद्रातील काँग्रेस सरकारचा कार्यकाळ हा देशासाठी अंधकारमय काळ होता, असे एकामागून एक गंभीर आरोप करत सीतारामन यांनीही काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. गरिबांची काळजी असल्याचे काँग्रेस पक्ष दाखवत असला तरी 2013 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या दोहा परिषदेत काँग्रेसने शरणागती पत्करली होती. 2017 मध्ये हे अनुदान कायमचे बंद झाले असते. मग गरिबांना रास्त दरात रेशनवर अन्नधान्य मिळाले नसते. शेतकऱ्यांकडून गहू तांदूळ खरेदी करता आला नसता. रेशन व्यवस्था संपुष्टात आली असती.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असते, पण 2017 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यावर यशस्वी संघर्ष केल्यामुळे अनुदान कायम राहिले. त्यामुळे कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत अन्नधान्य देता आले. देशातील गरिबांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या काँग्रेसला मोदी सरकारने गरिबांसाठी काय केले हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अशी चपराक सीतारामन यांनी लगावली. हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकाच्या हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू असून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की कर्नाटकात काय होतंय ते पाहत आहोत. सुप्रीम कोर्टाने वकिलांना सांगितले की हा राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका आणि योग्य वेळी यात हस्तक्षेप केला जाईल. कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला होता की पुढील आदेश येईपर्यंत शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि तोपर्यंत शाळांमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी घालावी. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयातील 3 न्यायाधीशांचे खंडपीठ हिजाब प्रकरणी सुनावणी करत आहे. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, JM खाजी आणि न्यायमूर्ती कृष्णा ए दीक्षित यांचा समावेश आहे. LKG प्रवेशासाठी आतापासूनच पालकांच्या रांगा. शैक्षणिक वर्षाच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण असले तरी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा ही पालक वर्गाची धडपड सुरूच आहे. त्यामधूनच आता काही इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील काही शैक्षणिक केंद्रांच्या समोर पालकांच्या रांगा दिसून आल्या. बोचऱ्या थंडीचा मारा सोसत पालक वर्ग शाळेच्या प्रवेशद्वारापाशी उभा होता. त्यांना सकाळी लवकर अर्जाचे वितरण करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अर्ज वेळेवर आपल्या हाती पडावा यासाठी पालकांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. शाळांच्या LKG आणि UKG प्रवेश परीक्षा प्रक्रियेसाठी आता शैक्षणिक संस्था सज्ज होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीची पूर्वतयारी शाळा व्यवस्थापनांनी सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज वितरण करण्याकरिता शाळा व्यवस्थापनांनी सूचना लावली होती. यानुसार भल्या पहाटेपासून पालक वर्गांनी अर्ज घेण्यासाठी रांगा लावल्याचे सांगितले. या संदर्भात काही पालकांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये प्रवेश मिळावा ही आपली इच्छा असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शनिवारी बेळगावच्या दौऱ्यावर. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शनिवारी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बेळगावसह हावेरी आणि धारवाड या दोन्ही जिल्ह्यांचा धावता दौरा करणार आहेत. त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या दौऱ्याचा तपशील जाहीर झाला आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांचे आगमन होत आहे. मात्र सध्या राज्यातील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा होत असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रामदेव गल्लीतील स्वच्छतागृहाच्या बांधकामाची पाहणी. रामदेव गल्ली आणि बापट गल्ली यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृह हटविण्यात आले होते. याबद्दल येथील नागरिक आणि व्यापारी वर्गाने जोरदार तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन या स्वच्छतागृहाची उभारणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आता या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह उभे राहणार आहे. त्या बांधकामाची पाहणी आमदार अनिल बेनके आणि अधिकाऱ्यांनी केली. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती उपस्थित होते. सदर स्वच्छतागृहाची बांधणी योग्य रीतीने वेळेत पूर्ण करावी अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. श्री समादेवी जन्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उद्या शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून चौघडा व काकड आरतीला प्रारंभ होणार असून त्यानंतर 7 ते 12 कुंकुमार्चन होणार आहे. सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन समादेवी मंगल कार्यालयात करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका स्वाती कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी तयार केलेले विविध वस्तू, घरगुती पदार्थ, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, साड्या यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
बेनकनहळ्ळीतील खासगी जागेवर कब्जाचा प्रयत्न. बेनकनहळ्ळीतील खासगी मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीने कब्जा मिळवल्याचा प्रयत्न चालविला आहे. याची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरस्वतीनगर पाईपलाईन रोड येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या निवेदनात म्हटले आहे की 2012 मध्ये बुडाने या जागेतून रस्ता करण्याचा प्रयत्न चालवला होता. याला आम्ही अनेकदा विरोध केला, मात्र बुडाने विरोध डावलून रस्ता करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. आम्ही बुडाविरोधात बेळगाव दिवाणी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून घेऊन 2018 मध्ये आमच्या बाजूने न्याय दिला. मात्र आता या जागेत बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप सुरू आहे. ग्रामपंचायतीने पूर्वसूचना न देता 8 फेब्रुवारीला 80 लाख रुपयांचे घर व काही शेड JCBने भुईसपाट केले आहेत. याची चौकशी करून न्याय द्यावा असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रतापसिंग मोहिते, बाळाराम पाटील, अजिंक्य पाटील, सुशील होणगेकर, मनोहर पाटील आदी उपस्थित होते. करणार आहे आणि इथं आम्ही DC कडे पण न्याय मिळायसाठी झालेलो आहे. आमच्याकडे ऑर्डर शीट आहे त्या 2013 ऑर्डरची आणि आम्ही ती प्रोड्यूस केलेली आहे DC ना. अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायतचे आमच्याकडे आलेले, माझा भाऊ होता आणि इतर व्यक्ती जिथले लँड ओनर्स आहेत त्यांना सगळ्यांना धमकी दिलेली की आम्ही तुम्हाला रस्ता कसा पाहिजे तसा करेल. आम्ही तिथं आमच्याकडे पूर्ण सपोर्ट आहे आम्हाला वरनं आणि आम्ही पूर्ण रस्ता कसा पाहिजे तसं करून घ्या. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जावा बेळगावमध्ये, आम्ही बघून घेतो तुम्हाला. 9वी-10वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार. हिजाबाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील 10वी पर्यंतच्या सर्व शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले. मंगळूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पहिलीपासूनच्या शाळांना सुट्टी देण्यात आली नव्हती. हे वर्ग नियमितपणे सुरू आहेत. 9वी पासून पदवीपर्यंतच्या सर्व वर्गांना सुट्टी देण्यात आली होती. न्यायालयाने शैक्षणिक कामकाज वर्ग नियमितपणे सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत. सुरुवातीला 9वी आणि 10वीचे वर्ग सुरू करण्यात येतील. न्यायालयाच्या निकालानंतर पदवीपूर्व आणि इतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून रोज प्रत्येक जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. ऑपरेशन मदत तर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात शैक्षणिक मदत. ऑपरेशन मदत संस्थेने जंगलातील दुर्गम खेड्यापाड्यातील मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण शिक्षण अभियान उपक्रमाअंतर्गत खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील दुर्गम चिगुळे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना माहेश्वरी युवा संघ बेळगाव व ऑपरेशन मदत यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून शैक्षणिक साहित्य पुरवले. तसेच जमिनीवर बसून अभ्यास करणाऱ्या मुलांना बसण्यासाठी मोठे रगही पुरवले. ही मोहीम राबविण्यात मधुसूदन भंडारी, गौतम चिंडक, राहुल मुंदडा, कार्तिक शहा, विक्टर फ्रान्सिस, प्रशांत बिर्जे, विकी मेहता, प्रसाद हुली यांनी मोलाची कामगिरी बजावली. या प्रसंगी खास बेळगावहून आलेल्या मास्टर दिव्य शहा याने सर्व मुलामुलींना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी चिगुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए
हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। उद्यमबाग येथील एका फॅक्टरीत 45,000 रुपये किमतीच्या जॉब वर्कची चोरी झाल्याची नोंद उद्यमबाग पोलिसात झाली आहे। अन्य फॅक्टरींना बनवून देण्यात येणारे छोटे सुटे भाग चोरट्यांनी पळवून नेल्याची फिर्यादीत म्हटले आहे। उद्यमबाग येथे भरमाणी गोपाळ पाटील यांच्या मालकीची यशोदा इंडस्ट्रीज आहे। या ठिकाणी अन्य मोठ्या कारखान्यांना लागणारे सुटे भाग बनवून दिले जातात। यासाठी मागविण्यात येणारा कच्चा माल अर्थात जॉब वर्क फॅक्टरीत ठेवले होते। मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी या दरम्यान चोरट्यांनी फॅक्टरीचे शटर उचलून आतील जॉब वर्क चोरून नेले आहेत। यांची किंमत 45,000 रुपये होते। ही चोरी उघडकीस आल्यानंतर साहित्याची शोधाशोध करून गुरुवारी मालक भरमाणी पाटील यांनी उद्यमबाग पोलिसात फिर्याद दिली। निरीक्षक धीरज शिंदे तपास करत आहेत। दुचाकीची दुभाजकाला धडक, दोघे युवक ठार। भरधाव दुचाकीची दुभाजकाला धडक बसून दोघे जागीच ठार झाले। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास खानापूर बेळगाव रोडवर झाडशापूर येथे हा अपघात घडला। कुमार बसाप्पा कबाडगी वय 19 व शिवानंद बसवराज कबाडगी वय 21 दोघेही मूळ राहणार शिवापूर तालुका गोकाक अशी मृतांची नावे आहेत। वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार हा गेल्या 3 महिन्यांपासून कामासाठी बेळगावला आला होता। गेल्या आठवड्यात कुमारचा नातेवाईक तरुण शिवानंद हा देखील बेळगावला त्याच्याकडे आला होता। दोघेही खासगी नोकरी करत होते। खानापूरला गेलेले हे दोघे जण रात्रीच्या वेळी बेळगावला परतत होते। ते इतके भरधाव होते की समोरील दुभाजकाचा त्यांना अंदाज आला नाही। दुचाकीची जोरदार धडक दुभाजकाला बसली, त्यामुळे दुचाकी फरफटत जाऊन दूरवर पडली। यामध्ये दुचाकीवरील कुमार व बसाप्पा हे दोघेही उडून जाऊन पडले। कच्चा रस्ता व आजूबाजूला दगड असल्याने एकाचे दगडावर तर दुसऱ्याचे कच्च्या रस्त्यावर डोके आपटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। वडगाव पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। हिजाब वादाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन। हिजाब आणि भगवा शेला वादाशी संबंधित मुलांमध्ये कोणताही गोंधळ निर्माण करू नये, प्रत्येकाने संयमाने वर्तवणूक करावी, शांतता राखावी असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले। येथे ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, राज्यात शांतता राखल्यानंतरच न्यायालयालाही न्यायदान करता येणे शक्य आहे। कुणाच्या तरी सांगण्यावरून वाद विकोपाला नेला जात आहे, त्यामुळे कुणीही या वादाबाबत संयम सोडू नये। कोणत्याही कारणास्तव मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत। कर्नाटकातील हिजाब वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याची टीका होत आहे। सुरुवातीला हा वाद आंतरराष्ट्रीय होतो, त्यानंतर पुन्हा तो स्थानिक पातळीवर येतो। कोणत्याही संघटनांचे नेते किंवा विद्यार्थी संघटनांनी भावना भडकवणाऱ्यांपासून सावध राहावे। प्रत्येकाने संवेदनशीलपणे राहावे। जाती धर्माचे विष बीज पेरणाऱ्यांपासून दूर राहावे। न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा करावी। न्यायालयीन निकालाचा आदर करावा असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले। बसवनकुर्चीत मरगाई मूर्तीची प्रतिष्ठापना। बसवनकुर्ची येथे मरगाई देवीची प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम मंगळवारी झाला। सकाळी 7 वाजता गावातील पंचांच्या हस्ते कलमेश्वर बसवेश्वर मंदिरापासून कलश व आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली। बाहुबली बकेडी, देवक्की बकेडी, अनिल चौगले, पद्मा चौगले, कल्लाप्पा बेडका, सरस्वती बेडका यांच्या हस्ते होम हवनचा कार्यक्रम झाला। त्यानंतर मंदिराचे कळसारोहण करण्यात आले। विधिवत पूजा आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। गावकऱ्यांनी देवीच्या दागिन्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। मिरवणूक वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत गणपती मंदिर, विठ्ठल रखुमाई गल्ली, मेन रोड, पस्ती गल्ली, बसवन गल्ली, गांधी गल्लीतून मरगाई मंदिरकडे आली। कार्यक्रमाला बसवनकुर्ची आणि आसपासच्या भागातील हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। फेसबुक फ्रेंड सर्कल कडून पक्षांना जीवदान देण्याची मोहीम।
फेसबुक फ्रेंड सर्कल संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीवा जागृत ठेवत पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. काही कारणांमुळे जखमी झालेल्या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. आर्मी प्रायमरी स्कूलच्या आवारात जखमी अवस्थेत पडलेल्या पक्षाला या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. शाळेच्या आवारात एक पक्षी गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे शाळेतील मुलांना दिसून आले. त्यांनी आपल्या वर्ग शिक्षिका आणि प्राचार्यांना याची माहिती दिली. संस्थेच्या प्राचार्य शर्मिला घिवारी यांनी या संदर्भात फेसबुक फ्रेंड सर्कलला माहिती दिली होती. त्यानंतर संस्थेचे प्रमुख संतोष दरेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या पक्ष्यांवर उपचारासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली. Hello, good morning friends. I am Santosh from Facebook Friend Circle, and today we got a call from Army Primary School camp area, and one kite had fallen here in the open garden in the school premises. The children had informed their teachers as well as the principal of the school, and they called us. We reached here within 15 to 20 minutes. We reached here. They have handed the bird to us, and we will be giving it to the forest department. We thank madam for taking care of this particular bird till we reach here. Madam, you have Yeah. It's the children who found the kite in the bushes. The kite had fallen yesterday morning, and thankfully it was there till today. We found that the kite's legs were damaged and it couldn't fly. We gave them some water, and then we tried to take it to the vet. But somehow I came to know that Santosh does this noble job of rescuing animals and human beings. So we contacted Santosh, and Santosh was gracious enough to come within 15 minutes of the time he informed. पालक सचिव LK आतिक यांची अधिकाऱ्यांना सूचना. सरकारने प्रत्येक खात्याला वितरित केलेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून चालू आर्थिक वर्षात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे अशी सूचना ग्रामीण विकास पंचायत राज खात्याचे मुख्य सचिव व जिल्हा पालक सचिव LK आतिक यांनी केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. मार्च महिना जवळ आला असल्याने चालू आर्थिक वर्षासाठी वितरित झालेल्या निधीचा विनियोग करणे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही कारणास्तव कामाला विलंब होऊन अनुदान सरकारकडे परत जाऊ नये याची दक्षता घ्यावी. जिल्हा अधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक खात्याच्या प्रगतीचा आढावा घ्यावा अशी सूचना त्यांनी केली. कोविडच्या पहिल्या डोसचे 100% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आता दुसरा डोस, बूस्टर डोस व 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवून 100% प्रगती साधावी. रामदुर्ग, खानापूर, रायबाग आदी तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला असून याची पाहणी करून आवश्यक उपक्रम हाती घ्यावेत. विविध खात्याच्या विद्यार्थी वसतिगृह व आश्रमशाळांना भेट देऊन आहार व मूलभूत सुविधांची पाहणी करावी. सामाजिक वनीकरणासाठी गेल्या 3-4 वर्षात हाती घेतलेल्या कामाची ड्रोन पाहणी करून अहवाल सादर करावा असे त्यांनी सांगितले. बेळगाव बेळगुंदी रस्ता कामाला प्रारंभ. बेळगुंदी नाला ते उजगाव फाट्यापर्यंतच्या रस्ता कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 2,65,00,000 निधी मंजूर झाला असून रस्ता कामाला प्रारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून बेळगुंदी येथे करण्यात आला. बेळगाव ते बेळगुंदी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना अपघात घडत आहेत. आमदार हेब्बाळकर यांच्याकडे रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याची दखल घेऊन निधी मंजूर करण्यात आला. ऑइल मिल रस्ता कामासाठी 15 लाख, बेळगुंदी हायस्कूल ते स्मशानभूमीपर्यंतच्या 1 किलोमीटर रस्त्यासाठी 22 लाख, रवळनाथ मंदिरासाठी 10 लाख निधी मंजूर झाला आहे. मंदिरासाठी आमदारांनी स्वतःकडील 10 लाख रुपये देणगी दाखल दिले. कुरमाळ रस्त्यासाठी कोटींचा निधी उपलब्ध असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायत अध्यक्ष हेमा हतगल, सदस्या निंगुली चव्हाण, दयानंद गावडा, शिवाजी बेडगेरीकर, शिवाजी मंडोळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. अपहरण प्रकरणी आणखी एक अटकेत. हुबळीतील एकाच्या अपहरण प्रकरणी 12व्या व शेवटच्या संशयिताला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. युनुस खाजी, वय 35, राहणार आझमनगर असे संशयिताचे नाव आहे. 12 जणांनी मिळून हुबळी येथील रविकिरण भट याचे 14 जानेवारीला अपहरण केले होते. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून 12वा संशयित फरारी होता. बुधवारी रात्री त्यालाही अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता कारागृहात रवानगी केली. मुख्य संशयिताला कोठडी या प्रकरणात ज्याच्याशी भट यांचे आर्थिक व्यवहार होते तो शहाजन उर्फ अज्जू कोरमीर चमन शेख याला यापूर्वीच अटक केली आहे.
गुरुवारी त्याला एपीएमसी पोलिसांनी 1 दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतले होते. प्रकरणाशी संबंधित माहिती घेऊन त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. शिवसेनेकडून मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सीमा प्रश्नाबाबत चर्चा. जिल्हा शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून सीमा समन्वय तथा महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची जयसिंगपूर येथे गुरुवारी भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी सीमा प्रश्नी चर्चा करून अधिक चर्चेकरिता मराठी नेत्यांनी मुंबई येथे भेट घ्यावी अशी सूचना केली. बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, विश्वनाथ येळूरकर, कल्लाप्पा पाटील, महिपाल चितापाते यांची भेट घेतली. त्यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. जिल्हा शिवसेनेच्या वतीने मंत्री शिंदे यांना शिवपुतळा विटंबनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत प्रयत्न करण्याची विनंती देखील करण्यात आली. बेळगाव भेटीचेही निमंत्रण मंत्री शिंदे यांना देण्यात आले. यावर मंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांसह मुंबई येथे भेट घेण्याची सूचना शिवसेनेच्या शिष्टमंडळाला केली. छायाचित्रकार परशुराम गुंजीकर यांचे निधन. बाची येथील रहिवासी आणि वृत्तपत्र छायाचित्रकार परशुराम खाचो गुंजीकर वय 38 यांचे दिनांक 10 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. स्मार्ट न्यूज माध्यमांमध्ये त्यांनी सेवा बजावली होती. त्यांना स्मार्ट न्यूज परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. येळ्ळूरच्या नवहिंद क्रीडा केंद्राकडे खो खोचा रामलिंग चषक. रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय पुरुषांच्या गटात खो खो स्पर्धेचे अजिंक्यपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर वरिष्ठांच्या पुरुष संघाने पटकाविले. या स्पर्धेत 8 नामवंत संघाने भाग घेतला होता. सदर स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळण्यात आला. पहिल्या सामन्यात नवहिंद क्रीडा केंद्र संघाने रामलिंग तुरमुरी संघावर एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात नवहिंद क्रीडा केंद्र संघाने बसरीकट्टी संघावर 9-4 असा विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात नवहिंद क्रीडा केंद्र संघाने सुळगा खो खो संघाचा 4 गुणांनी पराभव करत साखळी स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले. बाद पद्धतीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात नवहिंद क्रीडा केंद्र संघाने मराठा स्पोर्ट्स क्लब आंबेवाडी संघाचा 5 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत नवहिंद क्रीडा केंद्र संघाने रामलिंग स्पोर्ट्स क्लब तुरमुरी अ संघाचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करून विजय संपादन करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सदर स्पर्धेत नवहिंद क्रीडा केंद्र संघातर्फे साहिल पाटील, स्वप्नील पाटील, यश पाटकर, यश पाटील, राहुल पाटील, किशोर मालुचे, रोहन धामनेकर, धीरज घाडी, संकल्प कदम, संकेत कदम, भूषण पाटील, विवेक पाटील, किशोर मेलगे, विनायक पाटील यांनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत उपस्थित खो खो शौकीनांची मने जिंकली. सदर खो खो पटूंना क्रीडा शिक्षक वायसी गोरल व नवहिंद क्रीडा प्रमुख सुधीर मानकोजी यांचे मार्गदर्शन तर नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, सेक्रेटरी अनिल हुंद्रे यांचे प्रोत्साहन लाभत आहे. क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा. लुकाकूच्या गोलमुळे चेल्सी अंतिम फेरीत. रोमेलो लुकाकूने केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने अल हिलाल संघावर 1-0 अशी मात करत क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. युरोपीय संघांनी या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून मागील 14 पैकी 13 अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. अंतिम फेरीत पराभूत होणारा चेल्सी हा एकमेव संघ आहे. 2012 मध्ये त्यांच्यावर ब्राझीलमधील संघ कोरिंथियन्सने मात केली होती. यंदा मात्र चेल्सीला ही स्पर्धा जिंकण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ब्राझीलमधील संघ पोल्मेरेसचे आव्हान असेल. तत्पूर्वी बुधवारी रात्री उशिराने झालेल्या लढतीत अल हिलालने चेल्सीला चांगली झुंज दिली. अल हिलालने भक्कम बचाव करतानाच आक्रमणात गोलच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र चेल्सीचा गोलरक्षक केपा याने अप्रतिम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसरीकडे 32व्या मिनिटाला काय हावेसच्या पासवर लुकाकूने गोल करत चेल्सीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हा गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. विश्वचषकाच्या रंगीत तालिमीसाठी भारतीय महिला संघ सज्ज. भारतीय महिला संघ आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रंगीत तालिमीसाठी सज्ज झाला असून यजमान न्यूझीलंडशी
त्यांची शनिवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात गाठ पडणार आहे. न्यूझीलंडमध्ये 4 मार्चपासून महिला एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने भारतीय संघाच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताला या दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या एकमेव T20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताला प्रमुख सलामीवीर स्मृती मानधनाची उणीव भासली. ती अजून विलगीकरणात असल्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. स्मृतीच्या अनुपस्थित कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर शेफाली वर्मा यांच्या भारतीय फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजीत अनुभवी झुलन गोस्वामी महत्त्वाची भूमिका बजावेल. बेळगाव श्री 2022 शरीर सौष्ठव स्पर्धा मार्च 21 रोजी. बेळगाव येथील नामांकित क्रीडा संस्था असलेल्या मराठा युवक संघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 56वी जिल्हा पातळीवरील बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब काकतकर होते. ही स्पर्धा मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज शेजारी खानापूर रोड येथे होणार आहे. ही स्पर्धा IBBF मुंबई यांच्या मान्यतेने व त्यांच्या नियमाप्रमाणे विविध अशा 7 वजनी गटांमध्ये घेण्यात येणार आहेत. 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो व 80 वरील अशा विविध गटात होणार आहेत. विजेत्या शरीर सौष्ठवपटूंना मानचिन्ह व बक्षिसे 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव श्री टायटल विजेत्या शरीर सौष्ठवपटूला रोख 15,000 व बेस्ट पोजर याला 5,000 रुपये व मानचिन्ह देण्यात येईल. त्याशिवाय SK सिद्धन्नावर यांच्या स्मरणार्थ भव्य फिरता चषक देण्यात येणार आहे. मंगळवारी बोलवण्यात आलेल्या या बैठकीला मारुती देवगेकर, रघुनाथ बांडंगी, नेताजी जाधव, दिगंबर पवार, शेखर हांडे, नारायण किटवाडकर, सुनील राऊत, शिवाजीराव हंगीरकर, दिगंबर पवार, विश्वास पवार, सुहास किलेकर, लक्ष्मण होनगेकर, अजित सिद्धन्नावर, MK गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.